नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओनली खाकी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचे काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत तर स्पष्टीकरणासहित। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, एक एक मार्क महत्त्वाचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचा बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यास सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक पहिला, व्यंजनास टिंबटिंब असेही म्हणतात। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परवर्ण। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक दुसरा, दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संयुक्त स्वर। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नामी संधी। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक चौथा, खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातील पररूप संधी असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 करून। प्रश्न क्रमांक 5वा, पुढील शब्दाची अचूक जात ओळखा। शब्द दिलाय भारत, तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 विशेष नाम। भारत हा देश आहे, तर त्याला विशेष नाम असं कोणचं आहे? तर भारत हे नाम आहे, तर त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 विशेष नाम। प्रश्न क्रमांक 6वा, खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते? हे पण विशेष नाम आहे, भारत, हिमालय, गंगा, तर सामान्य नाम विचारले, तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 रस्ता। प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी शब्दाचे वचन बदला। शब्द दिलाय जीभ, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जिव्हा। प्रश्न क्रमांक 8वा, ससे या शब्दाचा मूळ रूपाचे लिंग कोणते? ससे, तर याचं सामान्य रूप कोणचे म्हणजे मूळ रूप कोणचे? तर ससा हे मूळ रूप आहे, तर तो ससा म्हणजे पुल्लिंग, तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 पुल्लिंग। प्रश्न क्रमांक 9वा, हाक कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? हाक, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संबोधन। प्रश्न क्रमांक 10वा, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वधू। प्रश्न क्रमांक 11वा, दर्शक सर्वनाम असलेले वाक्य कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ही माझी बॅग आहे। प्रश्न क्रमांक 12वा, जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? तर ती संबंधी सर्वनामे आहेत, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संबंधी सर्वनामे। तर जो, जी, जे ही संबंध दाखवला जातो, त्यामुळे संबंधी सर्वनामे आहेत। प्रश्न क्रमांक 13वा, पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दयावंत। दया दाखवणारा कोण असतो? तर दयावंत, तर हे विशेषण दिलेले गुणवाचक विशेषण, तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 दयावंत। प्रश्न क्रमांक 14वा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर काळ ओळखायचा आपल्याला, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्तमान काळ। प्रश्न क्रमांक 15वा, खालील क्रियापदांपैकी साधित क्रियापद ओळखा। साधित क्रियापद, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाणावले। प्रश्न क्रमांक 16वा, आज हा शब्द टिंबटिंब आहे, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रिया विशेषण। प्रश्न क्रमांक 17वा, समोर हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? समोर, तर येथे काळाचा काय संबंधच येत नाही आहे, हेतू दिसत नाही आहे आणि तुलना पण केलेली नाही आहे, तर समोर म्हणजे स्थळ दिलेले आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 स्थलवाचक। तर यातून स्थळाचा बोध होतोय, तर त्यामुळे हे 2 नंबरचं पर्याय बरोबर असणार आहे। प्रश्न क्रमांक 18वा, खालील शब्दांपैकी अविकारी शब्द कोणता नाही? तर अविकारी, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आम्ही।
प्रश्न क्रमांक 19, शाब्बास हे खालीलपैकी कोणते अव्यय आहे? शाब्बास. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केवल प्रयोगी. प्रश्न क्रमांक 20, राजाने राजवाडा बांधला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्मणी. प्रश्न क्रमांक 21, नेहमी दुसऱ्यांना मदत करा. वाक्य प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर दुसऱ्यांना मदत करायला सांगितली म्हणजेच आज्ञा दिली आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, आज्ञार्थी. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी अव्ययी भाव समासाचे उदाहरण कोणते आहे? अव्ययी भाव. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आमरण. प्रश्न क्रमांक 23, कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एक किंवा अधिक वर्णांची पुनरुक्ती होते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनुप्रास. प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ऋण. प्रश्न क्रमांक 25, निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उपसर्ग घटित.